अनम्यूट राहिलाय. नमस्कार. आज आपल्याकडे डॉक्टर अपर्णा लालिंगकर या इस्रायल कडून काय शिकू शकतो या विषयावर बौद्धिक देण्याकरता उपस्थित आहेत. मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. त्यांचं सध्याचं वास्तव्य बंगलोर इथे असतं. त्या मूळच्या पुण्याच्या आहेत. सध्या IIIT बँगलोरमध्ये संशोधक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या घरी लहानपणापासूनच संघाची पार्श्वभूमी आहे. महाविद्यालयीन जीवनात संघ कामातच त्या सहभागी होत्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर 2 वर्ष विवेकानंद केंद्रात नॉर्थ ईस्ट मध्ये सेवारती म्हणून कार्यरत होत्या. आपल्या सर्वांना माहिती आहे की परमपूज्य गोळवलकर गुरुजींनी 1960 साली नॉर्थ ईस्टचं महत्व जाणलं होतं आणि तिथे आपल्याला भरपूर काम केलं पाहिजे असं त्यांनी ठरवून सर्व संघाच्या संस्थांना त्यांनी विनंती केली होती की जास्तीत जास्त नॉर्थ ईस्ट मध्ये काम करणं गरजेचं आहे, कारण अन्यथा तिथला समाज मिशनरींमुळे संपूर्णतः धर्मांतर करू शकतो आणि आपलं बेसिक काम तिथे करणं गरजेचं आहे. आणि याच अनुषंगाने आपण 2 वर्ष विवेकानंद केंद्रामार्फत नॉर्थ ईस्ट मध्ये काम केलं. त्यानंतर 2 वर्ष विवेकानंद केंद्र पुणे येथे पण आपण काम केलं. विद्येचं माहेरघर जे पुणे आहे त्या पुण्यामधून आपण PhD केल्यानंतर इस्रायलमध्ये पोस्ट डॉक्टरेट संशोधनासाठी आपण गेलात आणि त्या वास्तव्यात आपण जे पाहिलं, अनुभवलं, तिथे जे वेगवेगळे अनुभव घेतलेत, माहिती मिळवली, त्या आधारावर इस्रायलच्या डायरीतून की लेखमाला आपण लिहिली. साप्ताहिक विवेक मध्ये त्याचं लेखन आपण केलं. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की स्वामी विवेकानंदांचा आदेश मानून तरुणांनी देशाकरता स्वतःच्या आयुष्याची काही वर्ष द्यावी या उद्देशानेच आपण नॉर्थ ईस्ट मध्ये कार्यरत होतात. आणि असं म्हटलं जातं की तरुणांनी तन, मन आणि धन तिन्ही देशाकरता दिलं पाहिजे. त्यातलं धन देणं अतिशय सोपं आहे, पण तन आणि मन म्हणजे आपला वेळ आणि आपलं शरीर देणं खूप महत्वाचं आहे. आणि या विवेकानंदांच्या आदेशाला मानून आपण नॉर्थ ईस्ट सारख्या दुर्गम भागात 2 वर्ष कार्यरत होतात. ही खरोखर उल्लेखनीय बाब आहे. आणि विवेकानंद केंद्राबाबत बोलायचं झालं तर महत्वाची गोष्ट अशी की विवेकानंद रॉक मेमोरियल हे एकनाथजी रानडे यांच्या अथक परिश्रमाने उभं राहिलेलं आहे. त्यांनी 5 आणि 10 रुपये गोळा करून संपूर्ण समाजाकडून निधी गोळा केला होता. आणि नुसतं रॉक मेमोरियल नाहीये, तर तिथे अनेक सामाजिक संस्था, शिक्षण, त्याच्यानंतर आपले स्कल्पचर्स म्हणजे ज्याला आपण वेदांत म्हणतो, अशा अनेक गोष्टींचा अभ्यास तिथे चालतो. आणि एक मोठं केंद्र उभं केलेलं आहे जे आता आपल्याला अयोध्येत पण बघायला मिळणार आहे. राम जन्मभूमीचं राम मंदिर हे नुसतं मंदिर नसून ते एक मोठं केंद्र होणार आहे आणि तिथे अभ्यासापासून सगळ्या गोष्टींची उपलब्धता असणार आहे. संघाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की संघ जेव्हा एखादी संस्था उभी करते तेव्हा सर्वांग विचाराने ती उभी केलेली असते आणि त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होतो. त्यामुळे असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला इथे लाभलेलं आहे. प्रचारक म्हणून जेव्हा आपण निघतो तेव्हा 2 ओळी फक्त सांगतो. दिव्य ध्येय की ओर तपस्वी जीवन भर अविचल चलता है. दिव्य ध्येय की ओर तपस्वी जीवन भर अविचल चलता है. या 2 ओळींचा संदर्भ घेऊनच आपण 2 वर्ष प्रचारक म्हणून होतात आणि त्यानंतर काम केलं आणि आजही आपण कार्यरत आहात. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपणास विनंती करतो की आपल्या बौद्धिकाला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद. मी आता व्हिडिओ बंद करते कारण त्याच्यामुळे बँडविड्थला त्रास होईल नंतर. मी आता जे काय 2 दिवस बोलणार आहे तर त्याच्यामध्ये मुख्यतः मी जे काय पाहिलं, अनुभवलं आणि त्यातनं माझं जे काय अंडरस्टँडिंग होतं आणि त्यानंतर त्या अंडरस्टँडिंग नुसार मी जे काय अनालिसिस केलंय त्याच्यावर ते आधारित आहे सगळं. बऱ्याच गोष्टी या इस्रायल बद्दल माहिती नसतात आणि बरेच जणांनी जे लिहिलेलं आहे ते नुसती पुस्तकं वाचून लिहिलेलं आहे. प्रत्यक्षात तिथे जाऊन राहून अनुभव घेऊन आणि
प्रत्यक्ष परिस्थिती पाहून फार कमी लोकांनी लिहिलेलं आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की थोडंसं काहीतरी वेगळं देण्याचा मी प्रयत्न करेन. तर आपला आजचा विषय आहे की आपण इस्रायलकडनं काय शिकू शकतो. तर माझा आवाज सगळ्यांना व्यवस्थित पोहोचतोय? हो. हो. हो, येतोय. हां. तर आजचा विषय असा आहे, आजचा म्हणजे आज आणि उद्याचा, की आपण इस्रायलकडनं काय शिकू शकतो. तर विषयाला सुरुवात करण्याच्या आधी मला एक सांगायचंय, की जेव्हा आपण असं म्हणतोय म्हणजे विषय असा म्हणतोय, की आपण इस्रायलकडनं शिकायचंय काहीतरी, याचा अर्थ आपल्याकडे काहीतरी कमी आहे असं नाहीये. तर त्यांनी काहीतरी विशेष करून दाखवलेलं आहे आणि त्यासाठी म्हणून म्हणजे त्यांच्या त्या विशेषाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे, हा उद्देश आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे, की आपण कुठे कमी पडतो आहोत. अ, तर त्याचं थोडंसं आत्मपरीक्षण झालं आणि आपल्याला त्यांच्याकडनं काही गोष्टी जर आत्मसात करून आपल्या इथे दुरुस्ती करता आली शक्य तेवढी, तर आपल्यालाच फायदा होणार आहे. याचा अर्थ असाही नाहीये, की मी आपण इस्रायलचं किंवा ज्यूंचं ग्लोरिफिकेशन करतो आहोत. कारण वेळ मिळाला तर मी त्यांच्या तिथे मी ज्या पाहिलेल्या अ, त्रुटी आहेत त्या सुद्धा मी सांगेन. बोलण्याच्या ओघामध्ये त्या पण येतील. तर साधारणपणे आपल्याला माहितीये की इस्रायलकडनं आपल्याला काय कुठल्या-कुठल्या क्षेत्रांमध्ये शिकता येईल. तर शेती, इरिगेशन ही अतिशय आणि डिफेन्स टेक्नॉलॉजी ही 4 मोठी-मोठी क्षेत्र आहेत, की ज्याच्यामध्ये इस्रायलने खूपच काम केलेलं आहे. पण या सगळ्याच्या पाठीमागे जी त्यांचं देशभक्ती, अलर्टनेस जो आहे, तर आणि त्यांची व्यक्तिमत्त्वाचे जे काही पैलू आहेत, म्हणजे एक ज्यूइश व्यक्तिमत्व म्हणा किंवा इस्रायली व्यक्तिमत्व म्हणा, त्याचे जे पैलू आहेत, त्या सगळ्याचा तो फार मोठा भाग आहे. तर मला असं वाटतं म्हणजे मी शेती आणि इरिगेशन बद्दल बोलणार नाहीये. कारण त्या संदर्भात पुष्कळ लेखन वगैरे झालेलं आहे आणि पुस्तकं पण उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे त्या संदर्भात मला बोलायचं नाहीये. तर मुळात मी जे तिथे बघितलं, की आपण जे म्हणतो, की देशभक्ती आणि त्यांचा जो अलर्टनेस आहे किंवा डिफेन्स सिस्टम जी आहे, ती ह्या सगळ्याचं मूळ जे आहे ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये येतं आणि ते जे व्यक्तिमत्व आहे ते वर्षानुवर्ष त्यांनी जे भोगलेलं आहे म्हणजे इस्रायलची स्थापना होण्याआधीपासून. तर त्या सगळ्यामध्ये त्याचं मूळ आहे. तर थोडंसं मी त्याच्याबद्दलचं थोडंसं सांगणार आहे, की आपण आधी ज्यावेळेला सिमोन हर्झेल यांनी आपल्या शाखेवर जेव्हा हिंदू आणि ज्यूंनी कशा पद्धतीनं कोलॅबोरेशन केलं पाहिजे, या संदर्भात बोलले होते. तर त्यावेळेला त्या संदर्भात त्यांनी ज्यूंचा थोडा धार्मिक इतिहास सांगितलेला होता. पण इस्रायलवर भरपूर म्हणजे तेव्हा इस्रायल नव्हतं, तेव्हा पॅलेस्टाईनच होतं आणि त्या ज्यूंना वेगवेगळी आक्रमणं होऊन ते इतरत्र जगभरामध्ये पांगले गेले. आणि जिथे-जिथे ते गेले, तिथे-तिथे भारत सोडला. तर बाकी सर्व ठिकाणी त्यांना चांगली वागणूक नाही मिळाली. त्याच्यामागची कारणं आहेत. म्हणजे त्याच्यात अ, अ, ज्यू लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचा सुद्धा भाग आहे, की त्यांचा अग्रेसिव्हनेस त्यानंतर स्वतःच्या काय म्हणतात क्लोज माइंडेडनेस म्हणतो आपण एक ज्यूइश धर्माचा. तर तो आणि दुसरंही असं आहे, की त्या देशातल्या स्थानिकांनी त्यांना भूमिपुत्र म्हणून कधीच एक्सेप्ट केलं नाही. त्याच्यामुळे त्यांना सर्व्हायव्हलसाठी कायम इतर म्हणजे शेती सोडून बाकी सगळे जे हे असतात. मुख्यतः त्यांनी व्यवसाय आणि अ, व्यवसाय करणं विविध प्रकारचे व्यवसाय करणं हे सुरू केलं. आणि त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्याच्यामुळे आपली जी कम्युनिटी आहे, ती वाढवत नेण्यासाठी म्हणून त्यांनी शिक्षण हा एक माध्यम त्यांनी ठेवलेलं होतं. त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं तर मॅक्सिमम तुम्हाला ज्यू लोकं जे आहेत ते उच्च शिक्षित म्हणजे कारण त्याची ती बॅकग्राऊंड आहे. वर्षानुवर्ष, शतकानुशतकांची बॅकग्राऊंड आहे, की आपल्याला शिक्षण घेतल्याशिवाय
पुढे सर्व्हाइव्ह होताच येणार नाहीये. त्यामुळे तुम्ही बघितलं तर म्हणजे ते जे म्हणाले सायमन यांनी सांगितलं गेल्या याच्यामध्ये की नोबेल लॉरेट्स मध्ये जवळजवळ 20 ते 30% नोबेल लॉरेट्स हे ज्युइश आहेत. तर त्याच्या मागचं हेही कारण आहे. आणि तुम्ही इतर क्षेत्रांमध्ये म्हणजे आता सध्या अमेरिकेमध्ये जर बघितलं तर हॅलो, कोणाचा तरी मायक्रोफोन चालू आहे. तर तुम्ही जर अमेरिकेत बघितलं तर अमेरिकेमध्ये जरी 2% ज्यू असले म्हणजे 2% ही संख्या अमेरिकेच्या लोकसंख्येच्या तुलनेत काहीच नाहीये. पण तरी सुद्धा तुम्ही जर बघितलं तर अमेरिकेमध्ये ज्यू लोक ती 2% ज्यू लोक ही डॉमिनेटिंग आहेत आणि त्याचा प्रभाव खूप इस्रायलला मदत करण्यामध्ये होतो. तर त्यांची जी म्हणजे माझं असं म्हणणं आहे की इस्रायल हा देश आणि ज्यू धर्म हे एकमेकांपासून वेगळे नाहीयेत. कारण इस्रायल देशाचा पाया जो आहे तोच मुळात झायनिस्ट मुवमेंट मध्ये आहे आणि त्याला झायनिस्ट मुवमेंट असं म्हणतात म्हणजे की ज्यू लोक जी आहेत जी जगभर पसरलेली होती ती जेव्हा एकमेकांना भेटायची तर तेव्हा ते कायम एकमेकांना सांगायचे की आता आपण पुढच्या वेळेला भेटू तेव्हा जेरुसलेम मध्ये भेटू. प्रत्येक वेळेला त्यांना माहिती नसायचं की आपण कधी जेरुसलेम मध्ये भेटणार आहोत. पण त्यांचं जे त्यातनं त्यांची जी प्रवृत्ती दिसते की आम्ही कुठेही राहिलो तरी सुद्धा आमची लॉयल्टी जी आहे ती आमच्या मातृभूमीशी आहे आणि आम्ही कायम मातृभूमीकडे जाण्यासाठी म्हणून प्रयत्न करणार. तर इथे मला मुख्य फरक कुठे दिसतोय आपल्या म्हणजे भारतीय लोकांमध्ये किंवा म्हणा हिंदूंमध्ये म्हणा. आता मी इथं हिंदू म्हणते कारण ज्यू लोक ही त्यांची मातृभूमी सोडून इतरत्र बाहेर जगभरामध्ये पसरली आणि त्यांनी इतरांची वाईट वागणूक ही सहन केली आणि अनुभवली आणि त्यातनं आपल्याला माहितीच आहे की युरोपमध्ये आणि रशियामध्ये हॉलोकॉस्ट हा अतिशय भयंकर प्रकार झालेला होता आणि त्याच्यामुळे ज्यू कम्युनिटी ही धोक्यात आलेली होती आणि म्हणूनच इस्रायलची वगैरे स्थापना झाली. तर ते सुद्धा म्हणजे झायनिस्ट मुवमेंट होण्यामागचं कारण सुद्धा ते आहे. पण हॉलोकॉस्ट साठी सुद्धा अनेक कारणं आहेत. म्हणजे जेव्हा बोलण्याच्या ओघामध्ये अजून पुढे काही गोष्टी येतील त्यावेळेला याचा उल्लेख करेन मी कारणांना. तर मुळात माझा मुद्दा असा आहे की भारतामध्ये किंवा हिंदू लोक ही आपण जर बघितलं तर अगदी आपला हिंदू धर्म हा आपण म्हणतो की वैदिक धर्मापासून जर सुरुवात झाली असं म्हणलं वैदिक ह्याच्यापासून तर 10,000 वर्ष जुना आहे. पण मग 10,000 वर्ष जुना असला तरी आता आपली परिस्थिती काय आहे तर आपण भारतामध्ये फक्त सीमित आहोत आणि ते सुद्धा आपण तिथे सुद्धा आपण भारतामध्ये स्वतःला म्हणू शकत नाही. आपण डिक्लेअर करू शकत नाही की हे हिंदू राष्ट्र आहे. म्हणजे भारतामध्ये सुद्धा आपण 80% असून सुद्धा आपण काही म्हणू शकत नाही. आपल्याला से नाहीये. आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी झगडावं लागतंय आणि तथाकथित सेक्युलरिझमला तोंड द्यावं लागतंय. तर ज्युइश लोकांचा जो अग्रेसिव्हनेस आहे म्हणा किंवा ते सगळ्यात जास्त महत्व जे आहे ते आपल्या धर्माला देतात आणि बाकी म्हणजे मला ह्याच्यामध्ये विशेष नमूद असं करावंसं वाटतंय की मी स्वतः जेव्हा तिथे होते तेव्हा मला 3-4 प्रकारच्या कॅटेगरीज मधले इस्रायली लोक ज्यू लोक भेटले. एक तर अल्ट्रा ऑर्थोडॉक्स की जे पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे त्यांच्या तोरा या धर्मग्रंथामध्येच बुडालेले असतात आणि पूर्णपणे ज्यू धर्मामध्ये जसं सांगितलेलं आहे त्यांची राहणीमान खाण्याची पद्धत वगैरे सगळं तसंच असतं आणि ते त्याच्यामध्येच पूर्णपणे हे असतात. त्यानंतर दुसरी जी कॅटेगरी आहे ती रिलिजियस ज्यूज आपण म्हणू शकतो की जे अल्ट्रा ऑर्थोडॉक्स नाहीयेत. थोडेसे त्यांच्यापेक्षा ओपन माइंडेड आहेत पण तरी सुद्धा ज्यू धर्म काटेकोरपणे पालन त्याचे बरेच गोष्टी करता येतील अशी लोक आहेत. तिसरी म्हणजे सेक्युलर ज्यूज आहेत की जे
खूप काटेकोरपणे त्यांचं म्हणजे राहणीमान वगैरे त्यांचं खूप मॉडर्न असतं. आणि म्हणजे अ, प्रत्येक गोष्ट ते त्यांच्या तोरामध्ये सांगितल्याप्रमाणेच पाळतात असं काही नाहीये. आणि चौथ्या प्रकारचे आहेत ते म्हणजे फार लेफ्ट ज्यूज, फार लेफ्टिस्ट ज्यू म्हणजे ते अ, अ, ते म्हणजे अल्ट्रा ऑर्थोडॉक्स लोकांना शिव्याच घालतात. तर हे जरी 4 कॅटेगरीतली तिथे ज्यू लोकं असली, तरी सुद्धा मला एकही ज्यू असा सापडला नाही. म्हणजे एकही त्यातला चारही कॅटेगरीज मधला एकही अ, इस्रायली असा सापडला नाही, की जो इस्रायलच्या अस्तित्वाला अ, म्हणजे अ, इस्रायलच्या अस्तित्वाला वर प्रश्न उपस्थित करेल. म्हणजे असं म्हणणार नाही, की इस्रायलचे तुकडे होऊन पॅलेस्टाईन पण म्हणजे इस्रायलचे तुकडे व्हायला पाहिजेत, असं असं म्हणणारा एकही ज्यू मी आत्तापर्यंत बघितलेला नाहीये इस्रायलमध्ये. तर मुद्दा असा आहे, की आपल्याकडे भारतामध्ये आपल्याला असे अनेक अ, म्हणजे हिंदू सापडतील, की जे स्वतःला हिंदू जरी ते जन्माने असले, तरी स्वतःला हिंदू म्हणवून घेत नाहीत. आणि ते फार लेफ्ट असले किंवा लेफ्टिस्ट असले, तरी सुद्धा ते अ, ते म्हणजे भारताचं तुकडे होतील. म्हणजे आपण बघितलं की 2016 मध्ये जे-एन-यूमध्ये ती भारत तेरे टुकड़े होंगे वाली गँग जी आहे, तर त्यांना सपोर्ट करणारे आपल्याकडे भरपूर निघालेले आहेत किंवा अजूनही आहेत किंवा त्यांच्या भूमिकेला प्रश्नचिन्ह त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे तथाकथित शिकलेले हिंदू सुद्धा आहेत, की जे स्वतःला हिंदू म्हणवतात. पण म्हणजे आपल्याकडे ही फार अ, शोकांतिका आहे, की आपण अजूनही म्हणजे आपली एवढी मोठी संख्या आहे. आपण एकाच ठिकाणी एकवटलेलो आहोत. तर आपण कधी हे अनुभवलेलं नाहीये, की बाहेरच्या देशामध्ये जाऊन तिथे वाईट वागणूक मिळाल्यामुळे तिथे सर्व्हायव्हलचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे आपल्याला अ, अ, भारतामध्ये आपल्या म्हणजे आपली मातृभूमी जी आहे, तिथे आपल्याला आपल्या संस्कृतीचं संरक्षण करणं, अ, अ, आपल्या धर्माचं संरक्षण करणं, ह्याची गरज आपल्याला तेवढी निकड म्हणजे तेवढी भासलेली नाहीये आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं हे अशा पद्धतीचं अ, काय म्हणतो मानसिकता आपल्याकडे आलेली आहे. त्याच्यात दुसरं एक कारण असंही आहे, अशी मानसिकता येण्यामागचं कारण, की ज्यावेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर आपण ज्या पद्धतीनं आपला देश ज्या पद्धतीनं पुढे गेला, तर शिक्षण पद्धती जी आहे मुख्य, ती कम्युनिस्ट विचारसरणीच्या लोकांच्या हातातच गेलेली. त्यामुळे आपल्याकडे जो आपल्याला इतिहास शिकवला जातो विद्यार्थ्यांना, तो आपला भारताचा खरा इतिहास हा शिकवलाच जात नाही. म्हणजे आज आपल्याकडे अशी वाईट परिस्थिती आहे, की अ, सर्व शालेय आणि महाविद्यालयीन इतिहासाच्या पुस्तकांमध्ये जो इतिहास दिलेला आहे, तो अर्धसत्य इतिहास आहे. आपल्या अं, अ, आपल्यावर ज्या लोकांनी राज्य केलं, त्या लोकांचा इतिहास हा आपला इतिहास म्हणून आपल्याला शिकवला जातो. पण आपल्या हिंदू लोकांचा इतिहास आपल्याला शिकवला जात नाही. याच्या उलट मी इस्रायलमध्ये बघितलेलं आहे, की तिथे जी शिक्षण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये ते त्यांनी सरळ चक्क 2 भाग केलेले आहेत, की कुठेही आम्ही तथाकथित सेक्युलरिझमला हे देणार नाही, हवा देणार नाही. आम्हाला जे शिकवायचं आहे ते आम्ही शिकवणार आमच्या मुलांना आणि त्यामुळे ते ज्यूइश इतिहास जो आहे, धार्मिक आणि सामाजिक, तो इतिहास पहिल्यापासून मुलांना शिकवतात आणि त्यांच्याकडे म्हणजे ज्यूइश करिक्युलम म्हणजे त्यांच्याकडे ज्या शाळा आहेत 3 प्रकारच्या शाळा आहेत. ऑर्थोडॉक्स, मॉडरेट आणि सेक्युलर. तर ऑर्थोडॉक्समध्ये पूर्णपणे रिलिजियस एज्युकेशन दिलं जातं. त्याच्यामध्ये मॉडर्न जे सायन्स, टेक्नॉलॉजी वगैरे किंवा मॅथेमॅटिक्स वगैरे आहे, याच्यावर फारसा भर नसतो. मॉडरेट याच्यामध्ये सर्व प्रकारचं एज्युकेशन दिलं जातं आणि पण या तिन्ही ह्याच्यामध्ये म्हणजे सेक्युलर ह्याच्यामध्ये सुद्धा कॉमन गोष्ट अशी आहे, की त्यांना अ, अ, ज्यू ज्यूइश बायबल जे आहे ते पहिल्यापासनं शिकवलं जातं आणि इतिहास म्हणजे थोड्याफार प्रमाणात सगळ्यांना रिलिजियस एज्युकेशन हे शाळेपासूनच दिलं जातं. त्यानंतर ज्यूइश इतिहास जो आहे
तो शिकवला जातो. कुठेही अरेबिक इतिहास किंवा कारण तुम्ही जर बघितलं इस्रायलचा इतिहास तर म्हणजे त्या रिजनचा इतिहास जर बघितला तर अनेक म्हणजे अर्मेनियम, त्यानंतर बॅबेलियन, टर्किश अशा पुष्कळ लोकांनी आक्रमणं केलेली आहेत. त्यानंतर ज्यावेळेला इस्रायलची स्थापना झाली तेव्हा त्याच्या आधी ब्रिटिश लोक तिथे होते आणि अरब लोक पहिल्यापासून म्हणजे त्याच्याही आधी 200-300 वर्षापासून अरब लोक होतेच. तर ब्रिटिशांनी जसं आपल्याकडे स्वातंत्र्य मिळताना जेव्हा हिंदू मुस्लिम फुटीची बीज पेरली आणि आपल्याकडे जशी फाळणी झाली तसं तिथे सुद्धा अरेबिक अरब आणि ज्युइश म्हणजे यांची फूट पडणारी म्हणजे तिथे अरब होतेच, मग ज्युइश लोकांना बसवलं, आणलं म्हणजे तिथे स्थापना झाली आणि ह्याच्यामुळे म्हणजे ती फुटीची जी हे आहे ती इस्रायलने सुद्धा बघितलेली आहे. पण आज इस्रायल म्हणजे मला मान्य आहे की आपल्या देशाचा आकार जो आहे तो खूप मोठा आहे, लोकसंख्या आपली खूप मोठी आहे. पण तरी सुद्धा ज्या पद्धतीनं इस्रायलनं गोष्टी हाताळल्या हे काही ज्या आपल्याकडे घोड चुका झालेल्या आहेत त्या आपण अजूनही वेळ गेले म्हणजे उशीर झालेला असला तरी सुद्धा आपण त्या दुरुस्त करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे आपल्या मुलांना जो इतिहास शिकवला जातोय तो खरा इतिहास शिकवला पाहिजे आणि आपल्याकडची इतिहासाची पुस्तकं ही आमूलाग्र म्हणजे त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल तातडीने व्हायला पाहिजे. तिथे अरेबिक स्कूल्स म्हणून वेगळा प्रकार असतो. तिथे त्यामुळे अरेबिक करिक्युलम मध्ये ते इंटरव्हेन्शन करत नाहीत. ते म्हणतात की तुम्हाला जो काही इतिहास शिकवायचा तो शिकवा. त्यामुळे अरेबिक करिक्युलम मध्ये त्यांना अरब लोकांचा इतिहास शिकवला जातो. पण ज्युइश करिक्युलम मध्ये सर्व ज्यू मुलं ज्या शाळांमध्ये जातात त्या शाळांमध्ये ज्युइश इतिहासच शिकवला जातो आणि एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे की त्यांच्याकडे साधारणतः एक 14व्या 15व्या वर्षी म्हणजे 9वी म्हणजे आपण म्हणतो ज्याला एसएससी सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट ज्या वेळेला परीक्षा असते त्याच्या 1 वर्ष आधी त्यांच्याकडे सर्व शाळांमध्ये मुलांना सहलीला घेऊन जातात. कुठे घेऊन जातात सहलीला? तर जर्मनीमध्ये किंवा ऑस्ट्रियामध्ये की जिथे हॉलोकॉस्ट म्युझियम्स किंवा जे गेटोज वगैरे जी होती कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स होते ते प्रिझर्व्ह करून ठेवलेले आहेत म्हणजे की तर ते त्यांना दाखवायला मुद्दामून घेऊन जातात अशासाठी की त्यांना ते आपल्यावर जो अन्याय झालेला आहे त्याची आठवण करून म्हणजे प्रत्येक येणाऱ्या पिढीला ते आठवण करून देत असतात आणि त्यामार्फत त्यांना ते इस्रायल किंवा ज्युइश धर्माशी हे अतिशय कट्टरपणे जोडत असतात. आणि मला असं वाटतं हे एक कारण आहे की मला अगदी लेफ्ट ज्यू जरी असला तरी सुद्धा तो इस्रायलचं विघटन होईल अशा पद्धतीचं काही स्टेटमेंट करणारा तो मला सापडला नाही. त्याच्या मागे हे एक कारण असू शकेल. दुसरं मला असं वाटतं की त्यांच्याकडे म्हणजे अगदी लेफ्ट ज्यूज मध्ये सुद्धा मी बघितलेलं आहे की ते जरी कितीही म्हणत असले की आम्ही म्हणजे लेफ्टिस्ट आहोत किंवा हे आहोत पण तरी सुद्धा मला असं लक्षात आलं की ते फक्त आपल्या धर्माच्या ह्यालाच महत्व देतात. म्हणजे उदाहरणार्थ मी त्यांच्याकडे कुणालाही 25 डिसेंबरला एकमेकांना हॅपी ख्रिसमस म्हणताना बघितलं नाही. म्हणजे आपल्याकडे जर आपण बघितलं तर 2 हिंदू एकमेकांना हॅपी ख्रिसमस म्हणून आरामात मोकळे होतात किंवा ह्याच्याही वरची पायरी म्हणजे लोक ख्रिसमस पार्ट्या साजऱ्या करतात. म्हणजे हिंदू लोक सुद्धा ख्रिसमस पार्ट्या साजऱ्या करतात. आणि पण मी तिथे हे अजिबात बघितलेलं नाहीये. इव्हन न्यू इयर सुद्धा ते लोक ज्युइश कॅलेंडर वापरतात आणि न्यू इयर हे ज्युइश न्यू इयरच साजरं करतात.
1 जानेवारीला कुणीही एकमेकांना म्हणजे मी एकाही ज्यूला एकमेकांना हॅपी न्यू इयर म्हणताना बघितलेलं नाहीये. हे इस्रायलमधली मी स्वतः अनुभवलेली आणि बघितलेली गोष्ट आहे. तर या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपण आपल्याला सहज करता येणं शक्य आहे. पण आपल्याकडे ते का होऊ शकत नाहीये त्याचं मूळ कारण म्हणजे आपली एज्युकेशन सिस्टम आहे. आणि मला असं वाटतं त्याच्यामध्ये इतिहासाचं शिक्षण हे फार महत्वाचं आहे आणि तिथे ताबडतोब बदल करणे गरज आहे. त्यामुळे इथे जर कोणी केंद्र सरकारमध्ये कोणाचे जर कॉन्टॅक्ट्स असतील तर त्यांनी ताबडतोब अ, काहीतरी ॲक्शन्स घ्यायला अ, अ, सुरुवात करण्याची गरज आहे. म्हणजे कालच नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे. त्यात बऱ्याच चांगल्या गोष्टी पण दिसतायत. तरीसुद्धा त्याच्यामध्ये सब्जेक्ट स्पेसिफिक म्हणजे मला अपेक्षा होती की इतिहासाच्या संदर्भात काहीतरी असायला पाहिजे. पण माहीत नाही म्हणजे ते काय होतंय. तर हे फार म्हणजे महत्वाचं आहे. दुसरं असं की आपल्याकडे अ, त्यांच्याकडे जर बघितलं तर सुरुवातीला त्यांची जी म्हणजे त्यांच्या तोरामधली जी लँग्वेज आहे हिब्रू ही डेड लँग्वेज होती ऑलमोस्ट. तर झायनिस्ट मूव्हमेंटच्या ह्याच्यामध्ये ती लँग्वेज त्यांनी रिवाईव्ह केलेली आहे. आणि आज मी तिला सर्व ठिकाणी म्हणजे राइट फ्रॉम प्रायमरी एज्युकेशन टू मेडिकल एज्युकेशन सर्व ठिकाणी हिब्रू वापरली जाते. त्यांच्याकडे पी-एच-डीचे थिसिस सुद्धा हिब्रूमध्येच पब्लिश होतात. आणि म्हणजे माझा अनुभव सांगते. मला काही कारणाने तेल अवीवमधल्या एका डॉक्टरांना भेटायला जायचं होतं आणि ऑब्व्हियसली म्हणजे मी अपॉइंटमेंट घेताना माझं नाव वगैरे सांगितलं होतं. त्याच्यामुळे त्यांना माहिती होतं, की मी इंडियन आहे म्हणून. तरीसुद्धा म्हणजे जेव्हा आम्ही तिथे गेलो त्यांना भेटायला, तेव्हा त्यांनी आमच्याशी बोलताना सुरुवात करताना हिब्रूमध्येच बोलायला सुरुवात केली. तर मी त्यांना सांगितलं नम्रपणे, की "आय एम सॉरी, आय डोंट नो हिब्रू." तर तर त्यांनी त्यांचा रिप्लाय फार महत्वाचा होता. ते म्हणले, "अनफॉर्च्युनेटली येस, वी हॅव टू टॉक इन इंग्लिश." आणि म्हणजे मी तिथे म्हणजे ते त्यांना माहितीये की मी इस्रायली नाहीये किंवा मी ज्यूइश नाहीये. तरीसुद्धा ही वॉज एक्सपेक्टिंग की आय विल आय आय वुल्ड हॅव लर्न्ड हिब्रू बाय नाऊ अँड आय शुड बी स्पीकिंग हिब्रू. तर इतकं त्यांचं ते टोकाचं हे आहे. आणि तिथल्या म्हणजे मी हॉस्पिटल्समध्ये वगैरे पण बघितलं तिथल्या, की सगळीकडे हिब्रू म्हणजे बोलताना सुद्धा रिपोर्ट्स वगैरे सगळं हिब्रूमध्ये असतं. म्हणजे तिथे कुठेही इंग्लिशचा वापर होत नाही. आणि हे फार महत्वाचं आहे. मला म्हणजे मी जिथे काम करत ज्या डिपार्टमेंटला होते तिथे सगळी डिस्कशन्स वगैरे हिब्रूमध्ये चालायची. तर एकदा मी म्हणजे ॲक्चुअली त्यांची पॉलिसी अशी आहे, की जर एक जरी व्यक्ती नॉन हिब्रू स्पीकिंग असला अकॅडमिक सेटअपमध्ये, तर त्यांना तिथलं जे डिस्कशन आहे ते इंग्लिशमध्ये करायला पाहिजे. पण तरीसुद्धा म्हणजे मी जेव्हा हे त्यांना आठवण करून दिली, तर माझ्या ज्या प्रोफेसर होत्या त्याच मला म्हणल्या, की "नो, वी वी विल नॉट बी शिफ्टिंग टू इंग्लिश बिकॉज वी आर majority Hebrew speakers and because Hebrew is our mother tongue, we can think faster in Hebrew and naturally we can think more logically in Hebrew. So we will not speak in English." म्हणजे आणि तुला जर ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट अँड यू हॅव टू लर्न हिब्रू. त्याच्यामुळे मी हिब्रू शिकायला सुरुवात केलेली होती. थोडासा माझा म्हणजे इंट्रोडक्टरी कोर्स पण मी केलेला होता. संधी मिळाली तर त्याच्या संदर्भात सुद्धा म्हणजे ॲक्चुअली हिब्रूचं त्यांनी रिवायव्हल कसं केलं ह्याच्या संदर्भात सुद्धा आपण एक वेगळा सेशन ठेवू शकतो. फार महत्वाचं आहे. तर मला इथे मुद्दा असा म्हणायचा आहे, की आपण आपला भारत देश खूप मोठा आहे आणि आपल्याकडे जवळ-जवळ 22 पेक्षा जास्त ऑफिशियल लँग्वेजेस आहेत. त्याच्यामुळे आपण एक भाषा पूर्णपणे तरीसुद्धा हिंदी ही भाषा मॅक्सिमम सगळीकडे बोलली जाते. त्याच्यामुळे पण हिंदी जरी राष्ट्रभाषा नाहीये आणि इतकं सोपंही नाहीये, की हिंदीला आपण सगळीकडे हे करू शकतो. कारण आपल्याला माहितीये, की दक्षिणेतल्या आपल्या राज्यांमध्ये हिंदीला एवढं महत्त्व दिलं जात नाही. त्यामुळे आक्षेप घेतला जातो. पण मला असं वाटतं आपले माननीय पंतप्रधानांनी याच्यावर खूप चांगलं सोल्युशन आपल्याला दिलेलं आहे, की
आपण म्हणजे ज्या रिजन मध्ये आहोत त्या रिजन मधल्या आणि आजूबाजूचे 3-4 जे आपले जे बॉर्डरिंग रिजन्स आहेत म्हणजे स्टेट्स आहेत, तर त्या स्टेट्स मधल्या जर आपल्याला जर काही शब्द शिकायला सुरुवात करायची आपण आणि त्या जर भाषा आपल्याला शिकता आल्या म्हणजे उदाहरणार्थ साऊथ मधल्या 4ही जे सदर्न स्टेट्स आहेत, तर तुम्ही बघितलं तर त्या एकमेकांच्या लँग्वेजेस येत असतात. म्हणजे तुम्हाला बंगलोरमध्ये जर तुम्ही बघितलं तर तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड हे 4ही लँग्वेजेस येणारी लोक जास्त प्रमाणात आढळतील. तर आपल्याला हिंदी भाषिक लोकांनी सुद्धा थोडं म्हणजे आसामीज लँग्वेज, बेंगॉली लँग्वेज आणि इकडे सदर्न एखादी लँग्वेज अशा पद्धतीचं एक्सचेंज करायला सुरुवात केली पाहिजे. नाहीतर मग रिजनलिझम वाढून आपल्याकडे फाळण्या व्हायला वेळ लागणार नाही. आणि त्यामुळे या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे मला स्वतःला खूप या गोष्टीचा दुःख होतं आणि आश्चर्यही वाटतं, की 2 भारतीय जेव्हा एकमेकांमध्ये बोलतात, तेव्हा ते नॅचरली ॲक्चुअली हे अननॅचरल आहे. पण सहजपणे ते एकमेकांमध्ये इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात करतात किंवा 2 मराठी लोकं बोलताना सुद्धा त्यांना काहीही वाटत नाही असं, की ते सहजपणे इंग्लिशमध्ये कधी बोलायला सुरुवात करतात त्यांना लक्षातच येत नाही. म्हणजे आपल्याला हे आपल्या रक्तामध्ये इतकं भिनलेलं आहे, की आपल्याला जाणवतच नाहीये, की आपण आपल्यामध्ये संभाषण करताना आपण परकीय अ, भाषेचा आधार घेतोय आणि परकीय भाषेचा नुसती भाषा नसून अ, आपण जेव्हा एखादी भाषा घेतोय, तेव्हा त्याच्याबरोबर त्याची संस्कृती पण घेत असतो आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे खोलवर परिणाम आपल्या देशामध्ये जाणवतो आहे आणि आता म्हणजे अ, अ, म म म्हणजे मधल्या एज मधली जी मिडल एज मधली जी पिढी आहे, ती सुद्धा बऱ्यापैकी इंग्लिश एज्युकेशन आणि याच्यामध्ये आलेली आहे. पण आत्ताची जी नवीन त्यांची जी मुलं आहेत, ती तर मोस्टली सगळी इंग्लिश मीडियममध्ये आणि कॉन्व्हेंटमध्ये शिकतायत. म्हणजे त्यांना हे लक्षातच येत नाहीये, की आपण आपल्या मुलांना नक्की काय शिक्षण देतोय आणि काय संस्कृती आपल्याला करायची म्हणजे पुढच्या पिढ्यांना द्यायची आहे. तर ही फार मोठी धोक्याची घंटा आहे. तर आपल्याला या सगळ्या बाबतीत विचार करायला लागणार आहे आणि इस्रायलचा जो म्हणजे मी पुन्हा मूळ मुद्द्यावर येते. म्हणजे माझं हे संपलेलं नाही, पण आपली वेळ संपत आली आहे त्याच्यामुळे मी मूळ एक ह्याच्यावर येऊन आत्ताचं बोलणं संपवते, की आपल्याकडे देशभक्ती जर वाढवायची असेल, तर पहिलं म्हणजे आपल्याकडे आपली भाषा आणि आपले शिक्षण म्हणजे इतिहासाचं शिक्षण या 2 गोष्टींवर अतिशय भर द्यायला पाहिजेल आणि प्रत्येक हिंदू घरामध्ये कमीत कमी आपल्या मुलांना आपल्या धर्माचं थोडं ना थोडं, काही ना काहीतरी शिक्षण देणं, हे सुरू केलं पाहिजे. कारण तुम्ही जर बघितलत तर प्रत्येक मुस्लिम कुटुंबामध्ये त्यांना कुराणचं शिक्षण दिलं जातं. ख्रिश्चन कुटुंबांमध्ये हे बायबलचं शिक्षण दिलं जातं. आज मितीला अशी स्थिती आहे, की आपल्याकडे मायनॉरिटी एज्युकेशन संस्था आहेत, की ज्या ऑफिशियल एज्युकेशन देऊ शकतात. म्हणजे इस्लामिक एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आहेत. आपल्याकडे ख्रिश्चन एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आहेत. पण आपल्याकडे हिंदू रिलिजियस एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स नाहीयेत. आणि मला असं वाटतं, की ह्याच्यामध्ये आपल्या कम्युनिस्ट म्हणजे एज्युकेशन आपल्या ज्या ओव्हरऑल सिस्टमवर जो कम्युनिस्टांचा पगडा झालेला आहे, त्याचं हे मूळ आहे. तर आपण हे लवकरात लवकर हा धोका ओळखून जोपर्यंत आपलं सरकार आहे तोपर्यंत याबाबत अ, काही ना काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजेत आणि लवकरात लवकर उचलली पाहिजेत, असं मला वाटतं. धन्यवाद. अतिशय छान शब्दात आपली आणि आपलं देशप्रेम कसं असावं हे थोडक्यात अतिशय सुंदर शब्दात त्यांनी सांगितलं. याचाच भाग उद्या पुढचा भाग असणार आहे. तेव्हा अपर्णा लालिंगकरांना मी धन्यवाद देतो आणि मिथुनजींना सांगतो की प्रार्थनेकडे पुढे वळावं. त्या स्क्रीनवरती प्रार्थना असणार आहे. प्रार्थनेचे उद्दिष्ट असं आपली आज्ञा प्रार्थना होईल. प्रार्थनेदरम्यान कोणी मीटिंग लिफ्ट करायची नाही आणि प्रार्थनेच्या स्थितीत उभं राहून आपण प्रार्थना म्हणणार आहोत. सावधान. उद्दिष्ट. संघ. दक्ष.
ध्वज प्रणाम 1 2 3 प्रार्थना नमस्ते सदा वत्सले मातृभूमि